मित्रांनो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, गणेशोत्सव आता उत्तरार्धाकडे पोहोचलेला आहे. गौरी गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आणि आता अनंत चतुर्दशीच्या गणपतीचं विसर्जनसुद्धा काही दिवसातच होणार आहे. मित्रांनो, गणेशोत्सवाच्या काही दिवस दरम्यान काही दिवसानंतर एक यूट्यूबवर मी 2-3 व्हिडिओ असे बघितले जे गणेशोत्सवाचे मानहानी करणारे होते, गणेशोत्सवावर टीका करणारे होते. नुसते टीका करणार नव्हेत तर अतिशय खालच्या पातळीवर टीका करणारे होते. तर त्यांच्यासाठी उत्तर देणारा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये खूप काही असे घाणेरडे आरोप केले होते जे मी तुम्हाला सांगू शकत नाही. कारण गणेशोत्सव, श्री गणराया हे आपलं आराध्य दैवत आहे, हिंदू धर्माचं आराध्य दैवत आहे. पण दुर्दैवानं असं म्हणायला लागतं की हिंदू धर्मातील काही नतद्रष्टे लोक स्वतःच आपल्या धर्माच्या किंवा धार्मिकतेवर टीका करतात. मी परवा ट्रेनमधून प्रवास करीत होतो. गणेशोत्सवासाठी मी कोकणातल्या गावी आलेलो आहे. त्या ट्रेनमधून प्रवास करीत होतो स्लीपर कोचमधून, साधे स्लीपर कोचमधून. तर त्या स्लीपर कोचमध्ये 2 ते 3 मुस्लिम लोक होते. जवळपास एक 35 ते 45 या वयोगटातील असतील. त्या दिवशी शुक्रवार होता. तर शुक्रवारी दुपारी 1:15 वाजायच्या दरम्यान त्या लोकांनी एक प्लॅस्टिकचा कागद त्या स्लीपर कोचच्या डब्यामध्ये अंतरला. मला वाटलं बघू काय करता येते. नंतर मला कळलं की आज शुक्रवार आहे. ते लोक नमाज पढत होते. आपण कधी प्रवास करताना देवाचं नाव तर कधी घेत नाही. ते आपण आपल्यासारख्या शिकल्या सवरलेल्या लोकांना ती खूप मानहानिकारक गोष्ट वाटते. कारण आपण देवापेक्षा मोठे झालेलो आहोत. पण लक्षात ठेवा, इतर धर्मातील लोक त्यांची धार्मिकता जोपासतात. जैन धर्म बघा, जैन धर्म त्यांच्या मंदिरात जाताना विना चप्पलच जाताना तुम्हाला दिसतील. आपण गाडीतून जवळपास जर असेल मंदिर 5-10 मिनटाच्या अंतरावर, तर ते लोक अनवाणी आणि उघड्या अंगाने सोहळं वगैरे नेसून ते मंदिरात जातात. एवढी त्यांची पावित्र्यता ते जोपासतात. मुस्लिम धर्माचं बघा, त्यांचे वर्षभर त्यांचा नमाज पठण चालू राहतं. दर शुक्रवारी त्यांच्याकडे विशेष नमाज असतो दुपारी. ते सुद्धा ते आठवणीने पडतात. नमाज पडताना प्रत्येक मुस्लिम स्त्री ही डोक्यावरून पदर घेताना तुम्हाला दिसेल. पण आपल्याकडे असं नाही. गणेशोत्सव तसं पाहायला गेलं तर हिंदूचे सण जे आहेत ते अर्थकारण चालवतात. आणि तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं, अर्थकारण जे असतं किंवा अर्थव्यवस्था ही मजबूत होणं म्हणजे काय असतं. तर रुपये जेवढा वेगानं फिरेल आपल्या बाजारपेठेतून, रुपयाचा जेवढा प्रवास पटापट होईल तेवढी अर्थव्यवस्था मजबूत झाली असं मानलं जातं. गणेशोत्सवासारखे सण किंवा हिंदू सण जे आहेत ते अर्थव्यवस्था बळकट करण्याचं काम करतात. आता या गणेशोत्सवाच्या बाबतीत अनेकांची मतं अशी आहेत की हा ब्राह्मणांना जगवणारा हा सण आहे. आता ब्राह्मणांना मारू देणारा कुठलाच सण नाही किंवा असं कुठलीही व्यवस्था अशी शिकवते, धार्मिक व्यवस्था, की अमुक एका घटकाला मारून टाका. तरी पण मी तुम्हाला उत्तर देणार आहे. मित्रांनो, गेल्या काही वर्षांमध्ये किंवा 10-12 वर्षाचा जरी तुम्ही घेतलात आणि त्याच्या अगोदरचा सुद्धा, प्रत्येकाकडे गुरुजी भेटत नाहीत किंवा पोचू शकत नाहीत. तुम्हाला माहिती असेल की प्रत्येकजण आता अलीकडच्या काळामध्ये 1 ते 2% लोक असतील, अशी असतील जी सुद्धा टक्केवारी मी खूप जास्त सांगतो आहे, की ते लोक प्राणप्रतिष्ठापनेच्या गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी एखाद्या भटजीला किंवा गुरुजीला बोलवतात. बाकी सर्व लोक त्यांच्या परीनं गणेशोत्सवामध्ये गणरायाची सेवा करतात. त्यामुळे ज्यांना असं मनामध्ये वाटतं की बाबा ह्या काळात ब्राह्मणांना खूप मोठा रोजगार मिळतो वगैरे, असं काही नाही. आणि ब्राह्मणाने आता भिक्षुकी हा एक पर्याय व्यवस्था ठेवलेला आहे. ते नोकरीमध्ये गुंतलेले आहेत, नोकरी व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत असं तुम्हाला दिसेल. भिक्षुकीवर जगणारा ब्राह्मण हा खूप कमी टक्क्यात राहिलेला आहे, ज्याला कुठेच नोकरी नाही किंवा काहीच नाही. तो तेवढ्यात कसंबसा आपलं पोट भरतो आहे. तर गणेशोत्सव काळात तुम्ही पाहिलात तर मूर्तिकारांचं पोट भरतं, मोठ्या प्रमाणात भरतं. कारण गणेशोत्सव हा एकमेव असा सण आहे की जिथे घरोघरी मूर्ती आणली जाते. मग ते त्यांच्या ऐपतीप्रमाणे असेल. मूर्तिकारांचं पोट भरतं. मूर्ती विक्रेते जर वेगळे असतील तर त्यांचं पोट भरतं. फूल उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचं पोट भरतं. भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांचं पोट भरतं. नंतर फुलापासून हार बनवणाऱ्या विक्रेत्यांचं पोट भरतं. पूजेचे सामान विकणारे त्यांचं पोट भरतं. सुशोभीकरणाचं सामान विकणारे आहेत त्यांचं पोट भरतं. असे अनेक जणांचं अर्थार्जन या गणेशोत्सवाच्या दरम्यान होत असतं. तर मित्रांनो, असं तुमच्या मनात जर काही असेल किंवा ब्राह्मणांना जगवणारा आहे किंवा वगैरे, तर असं कधीसुद्धा मनात आणू घेऊ नका. आणि आता विषय एक असा आरोप होतो की शिवजयंतीला म्हणे पॅरलल सण असावा, म्हणजे शिवजयंतीचा फार प्रस्त वाढू नये याच्यासाठी ब्राह्मणाने गणेशोत्सव सुरू केला. तर त्यांना मला सांगणं आहे, शिवजयंती आणि गणेशोत्सव याची कधीही तुलना होऊ शकत नाही. शिवजयंती आजच्या मितीला जरी बघितला तर त्याला फक्त आणि फक्त सार्वजनिक रूप आहे.
कोणी घरात आणून घरोघरी शिवरायाची प्रतिमा आणून किंवा ती मूर्ती आणून त्यांची 8-10 दिवस पूजा करणं असं कोणीही करीत नाही मित्रांनो. गणेशोत्सवाच्या काळातही केलं जातं. त्यामुळे ह्या दोन्ही उत्सव हे त्यांची कधीही एकमेकांशी तुलना होऊन दोन्ही सण त्यांच्या परीने मोठे आहेत. मोठा किंवा तो सण मोठा अशी मी कधीच तुलना करीत नाही. कसं आहे मित्रांनो, इतर धार्मिक लोक जे आहेत ते आपल्या धर्मामध्ये वाद पसरवतात, पण त्यांची धार्मिकता ते जोपासतात. आता बौद्ध धर्म जर बघायला गेला तर ते त्यांची धार्मिकता जोपासतात. त्यांच्या धर्माच्या आड जर कोणी आलं किंवा धार्मिकतेबाबत असं काही पोस्ट टाकली तर ते कधीसुद्धा माफ करीत नाहीत. एक तर शिव्या घालतात, ॲट्रॉसिटी दाखल करतात वगैरे वगैरे. आपण याच्यातून कधी काय शिकणार आहोत? आपण आपली धार्मिकता कशीही असो, उलट आपली धार्मिकता ही अनेक वर्षापासून चाललेली आहे. ज्यावेळी बौद्ध धर्मसुद्धा अस्तित्वात नव्हता त्याच्या अगोदरपासून हिंदू धर्म चालत आलेला आहे आणि त्यातली जी व्यवस्था आहे ती अनेक गोष्टीनं तुम्हाला हे करणार आहे. आता तुम्ही जे प्रत्येक उत्सवाचं रूप बघताय ते उत्सवाचं रूप खरं नाही आहे. ते फक्त ब्राह्मणाच्या माथी फोडलं जातं. म्हणजे आता ब्राह्मणांची मूर्ती पण बघितला तुम्ही, ब्राह्मणाची गणेश मूर्ती आणण्याची ती छोटीच असेल, पण तिचं साग्रसंगीत करण्याकडे ब्राह्मणांचा कल असतो. पण इतर समाजात तुम्ही बघितलं तर प्रचंड मोठी मूर्ती आणायची, मग तिची अशी कशी तरी उलटी पालटी करून ती न्यायची विसर्जनाला नेताना. तिची काही जण गणेश मूर्ती वरून खाली टाकून देतात आणि मग ह्या गोष्टी करत असताना आपण पावित्र्यता जोपासत नाही. आपण फक्त आपली मजा बघतो त्याच्यातून आणि त्याच्यात मग कसं मग ब्राह्मणाने बघा कसं सण आहे बघा, हे ब्राह्मणाने काढलेला सण असं एक ब्राह्मणांवर टीका होतं. तर ब्राह्मणांनी करतील तेव्हा दाखवा, ब्राह्मण असं कुठे करतो तर नाही. पण ते त्याचं खापर जे आहे ते ब्राह्मणावर पडण्याचा प्रयत्न म्हणजे माझे हिंदू धर्मीयांना सांगणं आहे, हिंदू धर्मीय प्रेक्षक जे आहेत त्यांना सांगणं, व्हिडिओकडे खूप दुर्लक्ष करा. असे व्हिडिओ बघूसुद्धा नका. त्याचं थंबनेल बघून तुम्हाला कळतं की हा व्हिडिओ कोणा लायकीचा असेल किंवा जास्तीत जास्त तुम्हाला 1 मिनिटभर तो व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला कळू शकेल की हा व्हिडिओ कसा आहे. जे आपल्याला वाटतं की हा व्हिडिओ असा निगेटिव्ह आहे, आपल्या धार्मिकतेला बाधा आणणार आहे किंवा धार्मिकतेवर प्रचंड टीका करणार आहे, घाणेरडी टीका करणार आहे, अशा वेळी या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. हा व्हिडिओ अजिबात बघू नका, जेणेकरून त्यांना व्ह्यूज मिळणार नाहीत आणि त्यांना पैसेही मिळणार नाहीत. तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, आपण एक उत्सुकतेपोटी हे बघतो की काय टीका केली बघूया, तर आपण बघतो आणि त्याला एक व्ह्यूज मिळून जातो आणि त्याला त्याचे पैसे मिळतात. तर असे जेव्हा पैसे तुम्ही मिळणं त्यांची बंद कराल तेव्हा त्यांची दुकानं आपोआप बंद होतील असं मला नक्की. विदर्भ मराठवाड्यात जर पाहिला तर तिथे हे धार्मिकता म्हणजे धर्मनिष्ठपणा वगैरे ह्या गोष्टी अजिबात राहिलेल्या नाहीत. त्यांना जे आणि तिथे काय म्हणतात ते बौद्धिकपणा असेल किंवा शिक्षणाची जर त्याला जोड असावी जे त्याला म्हणतो आपण, ते खूप कमी आहे असं दिसून येईल. कारण ते कधीही विचार करीत नाही. ज्यांना कोणी सांगितलं तिथे तुम्ही आता किती अडाणीपणा आहे तुम्ही त्यांच्या प्रत्येक कृतीतून बघू शकता. तिथली लोकं जी आहेत विशेष करून तर ते हे असे त्यांचा वापर ह्या असल्या घाणेरड्या गोष्टीसाठी जास्त करून घेतला जातो. तिकडचे लोक या गोष्टी जास्त हे करतात कारण त्यांच्यासाठी ही एक गोष्ट क्षुल्लक राहिलेली आहे आणि चेष्टेचे विषय राहिलेले आहेत. तर मित्रांनो, अशा चेष्टेच्या विषयावर नेऊ नका. धर्म संकटात आला की माणूस संकटात यायला वेळ लागणार नाही. इतर धर्मीयांना तेच हवं आहे. जशी इतर लोक जशी आपली धार्मिकता जोपासतात तशीच आपण आपली जोपासली पाहिजे. ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यातच ठेवल्या पाहिजेत, त्या चव्हाट्यावर येणार नाही त्याची काळजी घ्या मित्रांनो. कारण आपला धर्म आपल्यासाठी खूप मोठा गोष्ट असली पाहिजे. प्रत्येक धर्म तुम्ही बघू शकता, जैन असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल किंवा इतर धर्म जे आहेत ते प्रत्येक धर्म आपली तत्वनिष्ठपणा आपली धार्मिक गोष्टी ज्या आहेत त्यांच्या परीने जोपासत असतो. जैन धर्म तुम्ही बघितला त्यांना ते आपल्यापेक्षा खूप श्रीमंत लोक आहेत. आम्ही खूप क्षुल्लक आहोत, किडामुंग्या एवढे आहोत त्यांच्या दृष्टीनं. ते एवढे मोठे करोडो आहेत, लाखोपती आहेत, त्यांचं महिन्याचं इन्कम लाखो रुपयांमध्ये आहे. ते सुद्धा त्यांची धार्मिकता जोपासतात. देवापुढे त्यांच्या भगवान महावीर यांच्यासमोर नतमस्तक होतात. त्यांना त्याची लाज वाटत नाही. मग आपण एवढे मोठे कोण लागून गेलो की आपल्याला या गोष्टीची लाज वाटावी किंवा कोणीतरी काहीतरी म्हणतं आहे आपल्या धार्मिकतेमध्ये तेढ निर्माण करतं आहे, जातीमध्ये तेढ कशी निर्माण होईल हे पाहतं आहे आणि आपण त्याला प्रोत्साहन देतो. ह्या सर्व गोष्टी मित्रांनो खूप चुकीच्या आहेत. आपल्या धार्मिकतेवर हल्ला करणार आहेत, आपल्या सणवारांवर हल्ला करणार. हिंदू धर्मीय लोक जे आहेत ते खूप सण उत्सव साजरा करणारे आहेत, त्या उत्सवाशी प्रामाणिकपणा जपणारे आहेत. पण त्याच्यातील काही शक्ती ज्या आहेत त्या गोष्टी खूप वाईट आहेत. त्या गोष्टी आपल्याला वाईट मार्गाकडे नेणार आहेत. कारण आपला धर्म टिकला तरच आपण टिकू, हा जो विचार आहे तो प्रत्येकामध्ये रुजण्याची गरज आहे. कारण आपल्या धर्मामध्ये असे झालेत, अनेक धर्मगुरू झालेत, अनेक जण हे आहेत ते त्यांच्या परीनं हे करतात वेगवेगळ्या. त्यामुळे आपला धर्म म्हणजे एक उघडं दुकान झालेलं आहे, जे कोणी यावं, कोणी काही वस्तू न्यावी आणि आपण काही बघत बसावं, अशी गोष्ट झालेली आहे. तर या सर्व गोष्टीतून बाहेर पडलं पाहिजे. यापुढे जो कोणी आपल्या धार्मिकतेवर, आपल्या सणांवारांवर जो कोणी टीका करेल आणि विशेष करून घाणेरड्या भाषेत टीका करेल तर त्याला धडा शिकवला पाहिजे.
त्याच्याखाली अशा त्यांना धडा शिकवणार की पुन्हा त्यांची हिंमत होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. विशेष करून यूट्यूबसारख्या माध्यमांवर आपण अशा लोकांना एंटरटेन न करता त्यांना यूट्यूबवर हुसकवता कसं येईल हे पाहिलं पाहिजे. आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा लोकांना पैसा कसा मिळणार नाही यूट्यूबमधून, जेणेकरून त्यांचे दुकानं बंद होतील, की आपल्या हिंदू धर्माला काहीतरी बोललं की खूप व्ह्यूज मिळतात, त्याच्यामुळे खूप पैसे मिळतात, असं ज्यांचा समज आहे त्यांची समज हा खोटा ठरवला पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.